कारण यादी आपण पाहिलं असेल काय फलंदाज गेले होते. मिलिंद पूर्णपणे ना रंग आणले होते. ज्या प्रेक्षक राजाला झोप लागली असेल ना ती झोप जरूर उडवली होती मिलिंदनं. परंतु शेवटच्या अंतिम क्षणाला सरांनी उल्लेख केला होता कर्णधार कसा असावा हे मात्र दर्शव दिलं तौसिफनं. हे पूर्ण कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट तशाच प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विथ द बॅट न असेल तदनंतर क्षेत्ररक्षण करताना असेल. कारण जर तो झेल सुटला असताना तरी इथून वर्षभराची वाट पाहावी लागली असते. परंतु तौसिफनं तो झेल घेतला जीवाच्या आकांतानं ते प्रयत्न केले. तो झेल ना एकदा नाही दोनदा नाही तर 100 ने 1000 वेळा बघता येईल अशा प्रकारचं त्यानं क्षेत्ररक्षण केलं. आणि तिथून मात्र आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल केला. यातून हा सामना तितक्यात महत्त्वाचा असेल कारण जो संघ जिंकेल थेट क्वालिफायर सामना खेळण्यासाठी दाखल होणारा. जलसार संघ वाट पाहत असेल इथून कोणता संघ आमच्या समोर येणारा. एका बाजूला एनसीसी सफाळे या त्यांच्या विपक्षामध्ये उसरणी संघ. इथून कोण येणारा आमच्या समोर 2 हात करण्यासाठी कोणत्या संघाने मात्र चांगला खेळ दर्शवला जाणारा याची सुद्धा वाट पाहत असेल जलसार संघ. कोणत्या अनुषंगानं प्लॅनिंग बनवायच्यात रणनीती कोणत्या अनुषंगानं आखायची आहे. कोण येणार आहे आमच्या समवेत 2 हात करण्यासाठी याच्यासाठी मात्र डोळे उघडे ठेवून मॅचचा आनंद घेत असेल. झोप लागणार आज कारण जे तुम्ही पूर्ण आज दिवसभरामध्ये रात्रकाळीमध्ये जे प्रयत्न केलेत ना जे एफर्ट दर्शवलेत ती झोपमोड केली आहे आज ती फळ लावायची असेल तर तुम्हाला इथून मेहनत घ्यावी लागणारा संघर्ष करावा लागणारा. त्याच अनुषंगाने चला प्लीज विनंती असेल तुषार थोडंसं स्पीडअप करा कारण वेळ खूप महत्त्वाची आहे. याआधी मी उल्लेख केला होता रत्नागिरीच्या सत्रापासून मी उल्लेख करतो की वेळ खूप महत्त्वाची आहे. सातत्यानं वेळेच्या बाबतीत मी उदाहरणे दिले होते की प्रत्येक दिवसाला ना आपल्याला 84,400 सेकंद मिळतात. वेळेच्या बाबतीत मी सातत्यानं उदाहरण देत असतो की ज्यावेळेस आपल्याकडे बँक बॅलन्स जास्त असतो ना त्यावेळेस आपण खर्च सुद्धा बेसुमार करत असतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आलो घरी की त्याचा एकूण किती आपण खर्च केला हे मात्र सर्व खर्च आपण एकंदरीत किती झाला याचा मात्र टोटल काढत असतो. आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक दिवसाला आपल्याला 84,400 सेकंद मिळत असतात आणि त्याचा पुरेपूर वापर होणं खूप गरजेचं आहे. अनुषंगानं तुम्हाला मी विनंती करेन गोलंदाज ट्रॅकवरती दाखल झाला आनंदला आपण पाहतो. इथून 40+ क्रिकेट करत लेजेंडरी क्रिकेट आहे ज्याने मात्र ज्यांच्या काळामध्ये शोध नसेल अशा वेळेच्या बिनचप्पलवरती त्याने फलंदाजी केली असेल. परंतु आज हे बदलणारं क्रिकेटचं स्वरूप ज्याने मात्र 4 चालवलेत आणि तो त्यांच्या देखील अविस्मरणीय केली जा पाहायला मिळतात. तो पहिल्याच बॉलवरती चौकारानं स्वागत केलं गोलंदाज आनंदचं. 2 मॅच नक्कीच त्याच्या नावावरती जरूर आपण पाहतो. मन ऑफ द मॅच हकदार पहिली मॅच ज्यानं जिंकून दाविली होती तोच गोलंदाज तिथून आला गोलंदाज ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत केला. इथून कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट समोर उसरडे संघाचे क्रीडाधार आपण पाहतो जिथे मात्र चौकाराने स्वागत केलं. यामुळे पुन्हा राखण केलंय परंतु ट्रम्पलाईच्या बाहेर व्हाईट बॉलचा संकेत नितेश कदम सरांनी दर्शवलाय. एक्स्ट्रा स्वरूपातील ही अभद्र धावड होईल धाफळकावरती आणि धाफळक जाऊन पोचल्या जातात 5 अंकावरती 5 धाफळकावरती. चांगलं कव्हर अप सातत्यानं स्पर्धा म्हटले की पंचांचं काम पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि या स्पर्धा सातत्यानं आपण कव्हर अप करताना पाहतो. एमएन के पानाल सवाळे विभागातील नामांकित पंच मात्र पाहायला मिळतात. इथून चांगला फटका पाहायला मिळतो. एका सवयवरती समाधान मांडावं लागणार एकच्या मदतीने आपला फ्लाय होईल आणि जाऊन पोचेल म्हणजेच 6 अंकावरती 6 धावा धाफळकावरती 6 रन ऑन द स्कोर गाट विदाउट लॉस ऑफ विकेट. चांगली खेळली या कौतुक करावं लागेल उत्तराखंड संघाचं देखील कारण त्याने सुद्धा चांगला खेळ दर्शवला तर बरं प्रभावित केलं आजच्या दिवसामध्ये. यामुळे स्लॉट मधला बॉल त्यावर प्रहार केलाय. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा इरादा मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही प्रयत्न करत आहेत परंतु रोखू शकणार नाही. नो चान्स फॉर द फिल्डर आउट ऑफ द पार्क आलाय चौकार 4. या 4च्या मदतीनं धाफळक जाऊन पोहोचल्या त्यामुळे दुहेर आकड्याला स्पर्श करत असताना 10 धावा धाफळकावरती तरुण आतिषबाजी करण्याचा प्रयास तोच राहिला. आतापर्यंत मानस बनवलाय मोठ्यात मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल त्याच उद्देशानं मात्र केलेली ही फटकेबाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस त्याहुनी देखा त्याहुनी दर्शेदार स्वीट व्हॉइस आला आणि तो चेंडू सरळ सीमारेषा बार स्टँड ऑन डिलेवर 6 धावा.
दुसरा षटकार याच्या बॉलमध्ये चौकार आला होता. काय अप्रतिम टेकडेदार दर्जेदार फलंदाजी नजारा पेश केला जातो. आता ना इथून युवा खेळाडूला लाजवलं असे फटकेबाज आहे. खरं तर लेजेंडरी क्रिकेट मी आता उल्लेख केला होता की हे जर यांच्या काळामध्ये लाईव्ह असतं ना तर आज ही मोठमोठ्या स्तरावरती येते असते. परंतु कुठेतरी त्या क्लास लाईव्ह स्वरूपातील त्यांच्या खेळी चौथीच्या आज अविस्मरणीय क्षण त्यांच्यासाठी असतील. प्रत्येक खेळी मात्र आज सोशल मीडियावरती व्हायरल होती. एक नवीन चेहरे उदयास येताना पाहायला मिळतात. नवनवीन खेळाडू आज उदयास आलेत आणि इथून जे प्लॅटफॉर्म निर्माण झाला आज लाईव्ह स्वरूपातील असलेले अनेक आयोजक आपल्या समोर येताना पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा मात्र आयोजित केल्या जातात आणि त्याच अनुषंगाने एक वेगळा व्यासपीठ निर्माण करून दिली आहे आज या क्रिकेटनं प्रत्येक खेळाडूसाठी. इथून सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न पाठवणे घ्यायचं जर परंतु तुषारनं चुकी केली आहे. इथून फलंदाजाला मिळालेलं जीवनदान या संधीचं सोनं केलं जाईल काही सुद्धा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही चांगले फटकेबाज डिसिप्लिन क्रिकेट खऱ्या अर्थानं काय असं नाही हे दर्शवून दिलं जातं. इथून षटकार जरूर आला होता या आधीच्या बॉलवरती परंतु तदनंतर चांगला बॉल हाताळला गोलंदाज आनंद आणि तदनंतर जर पाहिलं तर सन्मानजनक खेळी करत असताना मात्र एक धाव घेतली या बॉलवरती. यामुळे स्कोर टप्प्याचा बॉल तितक्यात चांगला प्रहार इथून मिस फील्ड इज हिअर अँड बाउंड्री इज हिअर. सीमारेषा पार आला इथून आनंदच्या विपक्षामध्ये चौकार 4 या 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल्या. त्यामुळे 21 या अंकावरती पहिला षटक आपण पहिला तर संपुष्टात आला आणि 21 धावा धावफलकावरती चांगली गोलंदाजी केली आहे सर परंतु इथून क्षेत्ररक्षणाची साथ नाही आणि त्याच कारणास्तव हे धावफलक ते मात्र भरदा वेगानं धावायला सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी पहिलं षटक संपुष्टात येत असताना 21 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ खेळी राहिली आहे. 11 गोलंदाजांवर घेवत एक छोटासा ब्रेक आणि लगेच येवत लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू तोडणं दुसऱ्या क्रमांकाचा षटक आपण पाहतो आहे. षटक तुषारला कमबॅक करून द्यावं लागणार पुनरागमन करावं लागणार कारण 21 धावांचा जर विचार केला ना तर आतापर्यंत 2 षटकांची धावसंख्या ज्या ठिकाणी कधी कधी 2 षटक देखील जर चांगली गोलंदाजी राहिली तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास आहे 2 बाबी जर तुमच्याकडे असेल तर क्रिकेट तुम्हाला का कुठेच कमी पडून देणार नाही. 2 बाबी कोणतं क्षेत्र मात्र ज्या ठिकाणी तुम्ही निवडणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला यश देऊन जाणार आणि तो उडणं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्लेट अँड मेस डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात केली आहे तुषारनं. तुषारचा विचार केला तर या क्रिकेट विश्वपटलावरती तुक्का या नावानं जास्तीत जास्त ज्याला प्रसिद्धी मिळाली यावेळेस पूर्णपणे सफळ झाले होते. इथून सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला जरूर. इथून यशस्वीच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल येईल इथून धाव दिली जाणार नाही. इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतो कारण पूर्णपणे सफळ झाले होते बॅकफुटला गेले होते तदनंतर पाहिलं तर इथून डॉट बॉलची सांगता झाली. चला प्लीज आर्ग्युमेंट करायचं नाही या पंचाचा इशारा जो निर्णय दिला पंचाच्या माध्यमातून तो अंतिम राहिल्याची नोंद असू द्या कारण पूर्णपणे आपण पहिला तर यष्टांच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना दर्शवला. आपण पहिला तर इथून सलाईवर जोडी आतापर्यंत मी म्हटलं गेलो की हे षटक ना इथून निर्णायक हाताला लागणारा तुषारला आणि आतापर्यंत जर विचार केला तर इथून डॉट बॉल त्यांना हाताळला. 3 षटक मात्र त्यांना आतापर्यंत निर्धाव हाताळले चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागणार आहे कारण पहिले षटक 21 धावा त्यानंतर तुषार आला त्याने मात्र रोखून ठेवला. यावेळेस इथून नशिबाची साथ ह्याला म्हणतात नशीब कसं असावं इथून चांगलं लक फॅक्टर मात्र जर आपण पाहिलं तर उत्सर्डी संघाच्या वतीनं बॉल जरूर यस्टरवरती आदळला लाईट्स जरूर भेटल्या होत्या परंतु बेल्स खाली पडले नाही आणि मिळालेला जीवनदान किशोरला इथून नंदन आला. तो नंदनला पण पाहतो त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती दाखवलं की 1च्या मुदतीने जाऊन पोहोचला 22 धावा. चला इथून 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. दुसरा षटक प्रगती पथकावरती तुषार तुक्का पुन्हा एकदा गोलंदाज रीड सज्ज झाला.
गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस वळवलंय बॉलला, अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी हाताळताना तुषारला आपण पाहतो. पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, बाहेर निघणारा बॉल, इन स्विंग आउट स्विंग, त्याच्या बोटांनी ते जादू आज प्रदर्शित करतो. कारण गरज आज संपूर्ण जो दिवस संध्याकाळपासून जी मेहनत, ही सातत्यानं केलेल्या आज संघर्ष त्याला कुठेतरी फळाला घेऊन जायचा आणि त्याच उद्देशानं तो प्रयत्न करतो. यावेळेस बॅकफुटला जात पंच त्यानं केला इंटू द गॅप, तो सेफ आहे. चिडूला फील्ड करता होता तर बरं, सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहिला, करा बेंडला फेकी राहिले गेले, त्याच कारणासह सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केल्या. इथून जर गोलंदाजाकडे थ्रो केला असता ना, निश्चित स्वरूपामध्ये इथून विकेट्स येताना पाहायला मिळाली असते. परंतु कुठेतरी करा फेकी झाली, त्या कारणासह जर पाहिलं तर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला. या दोनच्या मदतीनं षटक संपुष्टात झालं आणि धावफलक जाऊन पोचल्या त्याच्या 25 अंकावरती. 12 पॉईंट पंडाची सरासरी गाठत धावफलक जाऊन पोचल्या 25 अंकावरती. अर्थातच अजूनही अर्धी इनिंग समाप्त झाले, अजूनही 12 बॉल शिल्लक असेल. समाप्त 12 बॉल तर समाप्त झाल्यात, 12 बॉल अजूनही शिल्लक आहे. चला प्लीज टीम मिटिंग करायची नाही, विनंती असेल. NCC सवाळ संघ तुला प्रेमळ निवेदन करतो की जास्त वेळ घ्यायचा नाहीये, टीम मिटिंग करायची नाहीये. पुन्हा तौसिफ आला, स्वतः करण्यात कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट. मी आधी उल्लेख केला होता त्याचा अनुषंगानं त्यानं तो मॅच विनिंग झेल घेतला. इथून त्याच कारणास्तव NCC सफाळे संघ आपण तिसऱ्या फेरीमध्ये पाहतो. 2 षटकांचा खेळ संपलाय, 25 धावा धावफलकावरती. 4 षटकाची गरज होती ना, ते षटक तर हाताळल्या गोलंदाज तुकानं. इथून चांगली गोलंदाजी अफगाणिस्तानं खर्च केला 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी पूर्णपणे अंकुश लावला त्यानं धावफलकावरती. तौसिफ आला, इथून पहिलाच बॉल वळवला, जरूर आउट स्विंग पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण आहे, 30 सर्कलला प्रोटेक्शन आहे, सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला जरूर जातो. नंदनाने किशोरी सलामीवर सोडे इथून ड्रीमगन सुरुवात जरूर केली होती. ज्या वेळेस चांगली सुरुवात झाली होते त्या वेळेस मात्र करातानं चांगली सुरुवात नेहमीच अर्ध यशाची पायरी असते आणि त्याच अनुषंगाने ती सुरुवात तर त्यांनी केली आहे, परंतु इथून कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. पडल्यानंतर बाहेर निघणार बॉल लावड अपेल जरूर प्रिंटेड बेस, परंतु पंचांचा हात हवेत. इथून ट्रॅम्प लाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचा संकेत पंचाने दिला. इथून एक्स्ट्रा स्वरूपात येईल ही आव्हान तर धाव चॅड होणार आहे धावफलकावरती. सैफ चांगली गोलंदाजी करतो. कुठेतरी मागच्या सामन्यामध्ये बॅकफुटला होते, NCC सवाळ संघानं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न राहिला होता, त्यानंतर बॅकफुटवरती जावं लागलं होतं. पूर्णपणे झोप येत असेल तर उडवली असेल झोप. यावेळेस स्लॉट मधला बॉल प्रहार तर चांगला, क्षेत्ररक्षक आल्यात एक सोपा लॉलीपॉप झेल आनंद सोडलाय, धरतीला दान केल्या. इथून फलंदाजाला मिळालंय जीवन दान. इथून किशोर होते त्या ठिकाणी. एक शॉर्ट रन आहे, आता एक धाव मिळणार. इथून जास्त काही झाली होती जरूर एक धाव मिळवण्यासाठी, परंतु पंचांनी अचूकरित्या नाळलं गेलं. मी आधीच उल्लेख केला ती पंच म्हटलं की खूप महत्वाची जबाबदारी असते, जिम्मेदारी असते, ती अचूकरित्या आज मैदानाच्या आतमध्ये पार पाडली जाते MNK पानांच्या माध्यमातून. इथून एकच धाव मिळणारा. यावेळेस वळवले बॉलला, बॉलचा वापर जरूर डासीदारून ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. यशरक्षक कोणतीच चुकी करणार नाही. यशजीतच्या स्वरूपामध्ये फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद होत असताना परतावं लागतं. किशोर बॅक टू द डग आउट गॉन. थँक्यू थँक्यू टीचर, थँक्यू टीचर. पूर्ण निर्माण आपण पाहतोय दाखल झाला धीरज याला. पूर्ण धीरज सुद्धा मानव द मॅच हकदार आपण पाहिलं असेल पहिल्याच सामन्यामध्ये. यावेळेस बळवला बॉलला जय सेकंड वैसे नसिहत अचूकरित्या रेड केले या बॉलला आणि सरळ फेकून दिले गेल्या स्क्वेअरलेग एरियाला क्लिअर करणारा आला धीरजच्या बॅट मधनं. चौकार 4.
या 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला 32-32 धावफलकावरती. पायावर आदळण्याचा बॉल हा प्रयत्न जरूर तहसीबने दर्शवला, परंतु इथून अचूकरित्या रेड केलेले फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केले धीरजनं. कारण फेवरेट शॉट जास्तीत जास्त फटक्याचा वापर मात्र धीरज करतो. त्यानं मात्र एक चांगला फटका सजवला या ठिकाणी आणि तुम्ही चौकारामध्ये कन्वर्ट केल्या. 4च्या मदतीने 32 पर्यंत धावसंख्या जाऊन पोचले. या इथून संघर्ष करावा लागेल, यात काही तिली मात्र शंका नाही. कारण ज्यामुळे फलंदाजीसाठी एनसीसी सांभाळा येईल ना, त्यावेळेस तुम्हाला संघर्षाचे पराकाष्ठ करावे लागणार आहे एक एक धावेसाठी. तेच मात्र दर्शवतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर तोसिफ चांगली गोलंदाजी जरूर त्यांना हाताळली आहे, परंतु इथून त्याच्यावरती आक्रमण केला. धीरज जर त्यानं विकेट घेतला असेल, परंतु धीरज आल्या पावली त्यानं मात्र चौकार खेचला. 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल्या 32 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5वा बॉल पुन्हा एकदा तौसिफ या वेळेस बॉलला पूर्णपणे शफल झाले होते. फ्रंट फूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे शफल झाले होते. ऑफ स्टंपवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईट लाईन मात्र कव्हर अप करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं. बलबल बॉलला पडल्यानंतर बाहेर निघणारा हा बॉल आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता झाली. प्लेंडर मिस पाहायला मिळालं. यावेळेस साखून टप्प्याचा बॉल चेंडू बराच काळव्यामध्ये गगन भरारी हा बॉल घेतल्याचा प्रयत्न चांगले दर्शवल्यात. चेंडूला फील्ड केलं जाईल, त्याचबरोबर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या. बॅकअप नाही आहे, परंतु त्यानंतर चांगला जे इथून कॅरी करत असताना आपण तुकाला पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चटकडे दोनच सभेवरती समाधान मांडावं लागते. या 2च्या मदतीनं षटक संपुष्टात आला आणि दोन धावफलक या 2च्या मदतीने जाऊन पोचल्या 34 अंकावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावफलकावरती थोडं चांगली गोलंदाजी. तौसिफचं कौतुक करावं लागणारा, कारण त्याने जरी चौकार खाल्ला असला ना तरी थोडा धावसंख्या कमी खर्च केली. अर्ध तर 9 धावा त्यानं खर्च केल्या. पूर्ण इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यानं साकारली. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती. इथून जर 10 ते 12 धावा आल्या ना तर गाम फोडला जाणार आहे एनसीसी सांभाळे संघाला. ज्या गोलंदाजाला गाम फोडला होता ना तोच गोलंदाज आपण पाहतो दाखल झाला. तोडणं संतोष आला. संतोषला आपण पाहतो गोलंदाज ट्रॅक वरती तो दाखल झाला. शेवटच्याने अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज संतोष आला. डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज बनून या आधीच्या सामन्यामध्ये तर त्यानं ते कार्य पार करू शकलं नाही, परंतु इथून यावेळेस डिफेन्स करायचं नाही आहे, त्या धावा रोखायच्यात. संतोष पहिलाच बॉल चांगला त्यांना हाताळला. चूक टप्प्यावरती नियंत्रण भेदक 12 जरूर, परंतु इथून मिशन स्ट्रोक पाहायला मिळाला नंदनच्या माध्यमातून आणि त्यानंतर एकच जावेवरती समाधान मांडावं लागतं. 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 35 धावफलकावरती. तो धीरज ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला मागच्या षटकामध्ये, तो धीरजला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. धीरज जितके बॉल ऑन स्ट्राईक वरती राहील ना तितके धावा येताना पाहायला मिळणार. यावेळेस चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउंस सीमारेषा पार आलाय धीरजच्या बॅट मधनं. माकून 4 चषक चौकार 4. पुन्हा धीरज एक 2 धावांचा डोंगर उभारण्यामध्ये त्याचं महत्वाचं वाटा. एक मॅच फिनिशर कसा असावा ना हे इथून दर्शवून देतो होतो. महत्वाच्या क्षणाला आला आणि महत्वाची सुरुवात त्यानं करून दिली आहे. पाठमध्ये 2 चौकार एक धाव अशा प्रकारे त्यांना धावा जमवल्या. जरूर आतापर्यंत विचार केला तर 4 बॉल त्यांना फेस केले. 4 बॉल फेस करत असताना 10 धावांवरती खेळतो आणि धावफळ जाऊन पोहते 4च्या मदतीनं 39 धावा. यावेळेस दूर 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 आणि खूपच दूर पाठवला जाणी शोधून आणा असं सांगत असताना मात्र पाहायला मिळतो धीरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून कार्य करतो. गरजतोय बरसतोय धावांचा डोंगर उभारण्यामध्ये यश देतो संघाला. या 6च्या मदतीनं धावफळे जाऊन पोहोचलाय 45
रन ऑन द स्कोर कार्ड 45 धाव फलकावरती. थँक्यू. तू जर आपण पहिला तर मोठे फटके सातत्याने येताना पाहायला मिळतात. संतोष म्हटलं की आक्रमण हे होणारच, कारण यादीचा सामनाही त्याने पाहिला होता. उसरणीकर यादीचा सामना नक्कीच पाहत असतील की कोणता गोलंदाज येईल, कोणता संघ आमच्या समोर दोन हात करेल. कारण लॉर्ड्स टाकले त्यावेळेस आलं होतं की जो संघ विजय होईल तो दोन हात करणारा उसरणी संघासमोर, आणि त्यावेळेस नक्कीच प्लॅनिंग बनवत असेल की कोणता गोलंदाज येईल, त्याच्यावरती कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. यावेळेस मोठा प्रहार करत होता चेंडूबा राज काळवेमध्ये. इथून एक सोपा जाईल धरतीला दान त्यानं केला. इथून सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिलाय जरूर, आणि इथून जर पाहिलं आपण तर सॅक्रिफाईस सुरुवात फलंदाज बाद होईल. नंदनला परतावा लागणार. बॅक टू जडगाव धक्का क्रमांक दुसरा लागला. इथून सलर बॅटर तर आले तंबूच्या असला, पर तो धीरजने ना त्याचं काम केलं. त्या ठिकाणी मात्र धावफलक मजबूत स्थितीमध्ये त्यानं नेऊन ठेवलं. धावफलक जाऊन पोहोचत्या ते म्हणजे याचं 46 या अंकावरती. थँक्यू. तुंडा संतोषला जर पलट वार केलाय परंतु इथून तद्वार वेळ निघून गेली. या वेळेस हवाई सफर आणि हवाई सफर चेंडूला सरळ सीमारेषा पार पाठवल्या. धीरजच्या बॅट मधनं पुन्हा एकदा षटकार. या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल्या 52. अर्धशतक जरूर लागल्या. संघाचं महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान देत असताना धीरजला आपण पाहतो. धावफलक इथून अर्धशतक लागलं गेलं उसरणी संघाच्या नावावरती. तोडणं खराब गोलंदाजी कुठेतरी या चुका आहेत ज्या तुम्हाला बागपट वरती घेऊन जाणार आहात, आणि इथून जर पराभूत झालात ना वर्षभराची वाट पाहावी लागणार आहे तुम्हाला. या वेळेस सलगचा दुसरा आला. हवाई सफर आणि हवाई सफर. हे तोडणं या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल्या. तेव्हा 58 या आकड्यावरती 59 धावांचं आव्हान ठेवलं गेल्या. प्रथम फलंदाजी करत असताना उसरणी संघाच्या माध्यमातून, आणि इथून जर आपण धीरजचा विचार केला तर त्याने 8 बॉल फेस केलेत. आतापर्यंत 8 बॉल फेस करत असताना एक मजबूत धावसंख्या त्यानं आपल्या संघाला निर्माण करून दिले. त्यामध्ये 3 षटकार त्यानं खेचलेत, 2 चौकार आणि एक दुहेरी आणि एक सिंगल. अशा धावा मात्र खेचत असताना उगे एक डॉट बॉल त्यानं त्यामध्ये फेस केला. आणि पूर्ण समीकरण जे आहे 24 बॉलमध्ये 59 धावा पाठला करायचा एनसीसी सवाळे संघाला. कुठेतरी टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला त्या मात्र कुठेतरी विरुद्ध दिशेने लागला असं म्हणायला बाबगट ठरणार नाही. कारण संतोष ज्यावेळेस झाले 33 धावा होत्या, तदनंतर 34 धावा होत्या, आणि तदनंतर जर आपण विचार केला तर 25 धावा खर्च केल्या संतोषनं. खराब गोलंदाजी त्यानं हाताळले आणि पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवलाय तो एनसीसी सफाळे या संघाला. 24 मध्ये करायच्या 59 धावा, आणि तोडणं धीरजचा जर विचार केला 8 बॉल मध्ये 29 धावांचा एक विस्फोटक नॉक. एक यादगार खेळी मात्र त्यांनी इथून खेळली या माकुंचा चषकामध्ये. निश्चित स्वरूपामध्ये हे देखील व्हिडिओज व्हायरल होणार आहेत सोशल मीडियावरती आणि 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह हे यूट्यूब वाहिनीवरती. कारण 8 बॉलमध्ये 29 धावांचे विस्फोटक नॉक ज्याच्या बॅटमधून आली आहे उसरणी संघाचा धीरजला पण पाहतो. सातत्यानं चांगली खेळी राहिली आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा प्लेअर द मॅच अवॉर्ड त्यांना आपल्या नावावरती नोंदवला. 24ला 59 करायचा. इथून जर आपण विचार केला ना तर जे इक्वेशन ते मात्र अजूनही दोन्ही बाजूनं झुकलेलं आहे. कारण एनसी सफाळेकडे तितकी चांगली बॅटिंग लाईन आहे, परंतु ती तुम्हाला करून दाखवावी लागणार. सहजासहजी हे नाव मिळत नसतं, तुम्हाला निर्माण करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास ही बाब खूप महत्वाची आहे. चला प्लीज 2 बॅटर आपण सज्ज राहायचं आहे, विनंती असेल तुम्हाला.
थँक्यू थँक्यू सर. पूर्ण सलग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला तुषार तर एका बाजूला जितू आहे. जितूचा जर विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये तो सुद्धा आहे. बरं तो या स्पर्धेमध्ये जर त्याचा विचार केला आतापर्यंत बागफुटवरती आहे. मला कागदपत्रे स्ट्रॉंग असून जाणत नाही. आम्ही सातत्याने म्हणत असतो की प्रत्येक दिवस प्रत्येकाचा असतो. येणारा दिवस प्रत्येक जण गाजवत असतो. त्याच अनुषंगाने आजचा दिवस धीरजनं गाजवला. हे पूर्ण तुषारकडे सुद्धा क्षमता, परंतु ती क्षमता असून चालणार नाही. मला ते सिद्ध करावे लागेल स्वतःचं अस्तित्व मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. इथून सामन्याला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी आपण नाण्याची एक बाजू पडताळून पहिली 24 मध्ये 58 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलिया संघानं 59चं टार्गेट सेट केलंय. गोलंदाज धीरज दाखल झाला पूर्ण पॉवरप्लेच्या षटकामध्ये. पॉवरप्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाज ठरवू शकला. प्लीज इतर विनंती असेल उसरणी संघ टीम मिटिंग करायची नाही आहे. प्लीज चर्चा विनिमय करायचं नाही आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. सातत्याने मी म्हणतो सामना जरी महत्वाचा असला तरी वेळ तितकीच महत्वाची आहे. इथून लेट्स प्ले पंचाचा इशारा आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी गोलंदाज ट्रॅक मध्ये धीरज आपण पाहतो. फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये तो दाखल झाला. पहिल्याच बॉलवर विकेट न एक छोटा चांगला फटका. इतका चांगला क्षेत्ररक्षण होईल यात काही शंका नाही. तितकं चांगलं फेकी सुद्धा झाली. अचूक फेकी या इथून जितकं चांगलं क्षेत्ररक्षण होणार तितकं चांगली गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचं मनोबल वाढणार. तर पहिल्याच बॉलवरती चांगला ड्राईव्ह आला मिळाला. आपला क्षेत्ररक्षण कुठे चुकी करत नाही. स्पर्धा ठिकाणी होत आहे. इथून एक सर्वती समाधान मिळवतो आणि एका धाब्याने मात्र इथून श्रीगणेशा झालाय धावसंख्येला. यावेळेस बॉलला पडल्यानंतर बाउंड्रीणार बॉल प्लेट अँड मेस डॉट बॉल. इथून जितूला पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवलाय. जितू आजच्या दिवसाचा ना इथून संध्याकाळच्या सत्रापासून संघर्ष करतोय. संघर्षाची पराकाष्ठा करतोय. परंतु इथून आजचा दिवस असा नाही आहे. हे आधीच उल्लेख केला होता की प्रत्येक दिवस प्रत्येकाचा नसतो. येणारा काळ प्रत्येक जण गाजवत असतो आणि आजचा दिवस जर कोणी गाजवला असेल तर एका बाजूला जलसार संघ आणि एका बाजूला मात्र उसरडी संघ पाहायला मिळतो. इथून संधी जरूर निर्माण झाली आहे. परंतु पॉपिन क्रीजवरती फलंदाज ते पाहायला मिळतो. इथून संधी निर्माण झाली होती. उल्लेख केला होता की आजचा दिवस खडतर राहिला जितूसाठी आणि यावेळेस झेल उडाला होता. परंतु तो झेल एक सुपर झेल धरतीला दान केलाय क्षेत्ररक्षकानं. तो जीवनदान मिळाला जितूला. जितू मात्र या संधीचं सोनं उठवू शकेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथून पावलांचा वापर केला जरूर. परफेक्ट एलिव्हेशन नाही आहे. पुढचा बॅट पावलांचा वापर जरूर केला तर तुषारनं परंतु इथून यश येणार नाही. एकच जबाबदारी समाधान मांडावं लागतं. एकच्या मदतीनं धाफळक जाऊन पोहोचला. 3 अंकावरती 3 रन ऑन दी स्कोर गाठ 3 धावा धाफळकावरती. वेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे थोडंसं बीट झाला आणि इथून एकेरी धावेवरच समाधान मांडावं लागतं. इथून चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं अर्थातच उसरणी संघाच्या माध्यमातून. उसरणी संघ आज आपल्या नावाचा दहशत आणि दरारात निर्माण करतो आहे MSFच्या मैदानामध्ये. या ऐतिहासिक क्रीडा संकुल आणि या ऐतिहासिक क्रीडा संकुलामध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी MSF आयोजित अर्थातच कुडसार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. तर प्रत्येकानं दखल घ्यावी असं आयोजन नियोजन पाहायला मिळतं या स्पर्धेचं. त्याच अनुषंगातून इथून संतगतीचा सामना आपण पाहतो ज्या ठिकाणी एकेरी दुहेरीला प्राधान्य देताना तुषार आणि जितू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून पहिलं षटक समाप्त झालं. एक षटकाच्या समाप्त एकेरीस आपण जाऊन पोहोचले 5 अंकावरती. अर्थातच आपण इक्वेशन पाहतो येणारे बॉल्स असतील ते म्हणजेच 18 आणि 18 बॉल्स मध्ये करायच्या विजयासाठी 54 धावा. थँक्यू थँक्यू टू सर. इथून पहिले षटक एक यशस्वी षटक. आधी उल्लेख केला होता की इथून एक चांगली सुरुवात आहे ना
कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल पायाभरणी खूप महत्वाची असते. ती पायाभरणीतून गोलंदाज आपण पहिला तर धीरजने करून दिली आहे. ती पायाभरणी त्यानं विथ द बॅट न करून दिली, विथ द बॉल न करून दिली आहे. आणि इथून एक चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं एक अर्धा यशाची पायरी असते. त्या अनुषंगाने इथून धीरजने ती सुरुवात करून दिली आहे. 18 बॉल्समध्ये करायच्या 54 धावा अजूनही विजयासाठी. 18ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठायची आहे. विजय होण्यासाठी प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार खेचायच्यात, अर्थात 9 षटकार अजूनही मारायच्या विजयासाठी. 18 बॉल्समध्ये 200 स्ट्राईक रेट ने खेळावा लागणारा प्रत्येक षटकामध्ये. यामुळे नो चेंडू आला, इथून भिरकावून दिलाय जरूर चेंडू बराच काळाव्यामध्ये. यंत्रक्षक आहे झेल त्याला कॅरी केल्यावर तो नो बॉलचा संकेत आहे. अर्थातच पुन्हा स्वरूपातील हे धावा आपण पाहायला मिळत आहेत, ज्या ठिकाणी 9+2 एकंदरीत या 3 धावा ऍड होतील धावफलकावरती. पूर्ण सावधान खर्च केल्यात जरूर. बॅटसाठी काही शरकली गली रिझर्व क्षेत्ररक्षण आहे. धावची जी संधी निर्माण झाली आहे, तर विकेट गेली आहे कोणाची. तिथून तुषार गर्दला परतावा लागणार आहे. परत बॅक टू द आउट. लक्ष नव्हतं, एका रुलावरती 2 गाड्या आल्या, खराब कॉलिंग. आणि तदनंतर तुषारला परतावा लागतं बॅक टू द आउट. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. तुषार गर्द बॅक टू द पवेलियन गॉन. पुन्हा फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट डाऊन झाला. कारण तुषार गरज म्हटलं की पूर्ण आक्रमकतेचं नाव जरूर आपण पाहतो. घातक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याला परतावं लागलं सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये, धावबाद स्वरूपामध्ये. बॅक टू द पवेलियन. इथून निर्माण आपण पाहिलं तर आनंद स्वतः दाखल झाला. त्याचं मात्र थोडंसं मागणं ठरलं होतं. विथ द बॉलनं 21 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. तोच इथून दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती. गोलंदाज आपण पाहिलं गोलंदाज परेश. पहिला बॉल जर पूर्ण स्वरूपातील धावा खर्च केल्या, तदनंतर चांगला बॉल त्यांना हाताळला. खूप चांगली गोलंदाज, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. यावेळे शफल होऊन खेळलाय जरूर, पण तुम्ही स्ट्रोक पाहायला मिळतो. दोन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकानं केली आहे चुकी, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमारेषा पार आलाय. चौकार 4. थँक्यू थँक्यू साहेब. तर पूर्ण परिषद जितून जिम्मेदारी घेतली आहे. ज्या ठिकाणी चौकार जण खेचलं या 4 पद्धतीनं आपण धावफलक जर पहिला तर जाऊन पोहोचलं 12 अंकावरती. विराटला स्पर्श केला. 12 रन ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. पुन्हा 12 धावा धावफलकावरती. प्रेक्षर प्रेक्षराने प्रेक्षर कारण हा सामना खूप महत्वाचा. यावेळेस
लाऊड अपील जरूर. यस द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव प्लब मध्ये पकडले गेले आणि जितूला सुद्धा परतावं लागतं. LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना जितू सुद्धा इथं बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू मान संतोषला आपण पाहतो. संतोष दाखल झाला. चौथ्या क्रमांकावरती जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे. कारण संघ पूर्णपणे बॅकफुट वरती गेलाय. सलावर बॅटर जर आपण विचार केला तर जेतू आणि दोन तुषार दोघं सुद्धा बॅक टू डगआउट आलेत आणि धावांचा डोंगरच इतका की इथून प्रेशर असे काहीच नाही. हा NCC सफाळे संघाकडे. कारण तुम्ही जो झेल सोडले गेले, तुम्ही जो खराब फिल्डिंग केली आहे आणि त्याच कारणाचा तुमचा संघ बॅकफुट वरती आहे. इथून ज्या ज्या चुक्या होणार आहेत त्या कारणास्तव तुम्हाला बॅकफुट वरती जावं लागणार आहे. कदाचित पराभवही स्वीकारावा लागतो. मी आधीच उल्लेख केला होता. मी सतत त्यांना म्हणत असतो की पूर्ण जी संधी मिळाली त्या संधी सोनं करणं गरजेचं असतं. त्या संधीचं सोनं मात्र केलंय आज उसरणी संघानं. यावेळेस आल्या पावले स्वीट व्हॉइस आला. स्टँडो डिलेवर सीमारेषा पार हवाई सफर त्यावर केलाय ताकदीचा वापर. संतोषच्या बॅट मधनं बिग ब्लास्ट षटकार 6. तोंडा 4 चेंडूचा खेळ संपला. 18 धावा धफळकावरती आपण बघतो. अजून सामना संपला नाहीये. आम्ही सुद्धा सहजासहजी हार मानणार नाही होते दर्शवून दिला. पण ज्याचे सफाळे संघानं त्याला मात्र सुरुवात तर केली आहे त्यानं. यावेळेस चांगला फटका इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. एका सव्यावरती समाधान मांडावं लागेल कारण ईश्वर वेअर त्या ठिकाणी पुन्हा एका सव्यावरती समाधान मांडावं लागतं. एक मदतीनं आपण जाऊन पुढल्या 19 अंकावरती चांगली सुरुवात आहे. कारण आपण विचार केला तर 2 षटकामध्ये दूडना उसरणे संघ 25 वरती होता. परंतु इथून त्याचा पाठलाग करत असताना जर आपण विचार केला तर NCC सफाळे संघ 2 बाद जरूर आहे. परंतु 19 धावांवरती आहे. हा बॉल निश्चित कारण की येणारा उर्वरित अजून 12 बॉल्सवरती तुम्हाला किती धावा कराव्या लागतील. या बॉल्सवरती जर षटकार चौकार आला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये रंग देईल. मॅचमध्ये कलाटणी येणारा गोलंदाज प्रसिद्ध परेश यावेळेस आनंदच्या विपक्षामध्ये. यावेळेस पळवलंय बॉलला. पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतो. प्लेट डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू ते सांगता झाले गेले. इथून 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त आहे. गिरीस आपण जाऊन पोहोचला 19 अंकावरती. 9.50 ची सरासरी गाठली आहे. 19 धावा धाफलकावरती. येणारे बॉल्स अर्थातच येणारे आपण पाहणार आहोत ते म्हणजे 12 आणि 12 बॉल्स मध्ये इथून अजूनही विजयासाठी कराव्या लागणार आहेत 40 धावा. थोडा विचारिकवाद रन रेट असेल त्याचा पाठलाग करावा लागणारा फलंदाजी करत असताना यांचे सफळे संघाला इथून 7 षटकार खेचावे लागणार आहेत या 12 बॉल मध्ये. ती किम्या मात्र साध्य करू शकेल का संतोष आणि आनंद ही जोडी. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. क्रिकेट म्हणलं तर अनिश्चिततेचा खेळ. ज्या ठिकाणी 6 बॉल 1 धावा सुद्धा डिफेन्स होताना मी पाहिली आहे त्या ठिकाणी 6 बॉल 6 धावा सुद्धा होताना आम्ही पाहिली आहेत. इथून 6 बॉल 6 षटकार सुद्धा मारताना आम्ही पाहतो. म्हणूनच क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ. काही होऊ शकतं, काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. थोडा गोलंदाज ट्रॅक मध्ये किशोर आला. दुसऱ्या षटक प्रतिपथावरती 12ला 40. प्लीज विनंती असेल उचलणे संघ स्पीडअप करा थोडंसं. कारण वेळ जितकी महत्वाची आहे तितका सामनातही महत्वाचा आहे. परंतु तुम्हाला वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. आधीपासून मी उल्लेख करतोय परंतु त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही आहे. जितका वेळ तुम्ही खर्च करणार आहात तितकंच प्रेशर तुमच्यावरती सुद्धा वाढलं जाणार. यामुळे मोठा प्रहार करायचा आहे परंतु बॅटची लेडिंग एज
यशरक्षक बॉल खाली त्याने एक सोपा झेल लॉलीपॉप झेल धरतीला दान केलं आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला संतोष ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आला त्याला मात्र इथून मिळालंय जीवनदान कानमध्ये देण्याचा प्रयत्न आनंद करतो सरळ मैदानाच्या आतमध्ये यामुळेच काही पे नजर काही पे निशाणा सेट डाऊन द ग्राउंड अल्ला खेळला जरूर क्षेत्ररक्षक आहे परेशच्या ठिकाणी पैकी मात्र केली जाते अचूकरित्या नंतर एका समयावरती समाधान मांडलं जातं एकशे मुदतीनं दाफळक मंद मंद बाबुलरे तेंबे तेंबे तळसाच्या पुढे जात असताना पाहायला मिळतं दाफळक एकशे मुदतीने जाऊन पोहोचल्या 20 अंगावरती अर्थात येणारे बॉल जर 39 हवेची गरज विजयासाठी आनंद मात्र ते कारनामा करू शकेल का जो मात्र कारनामा यश नाही केला चला प्लीज स्पीडअप करा उसरडे संघ तुम्हाला विनंती करतो कारण जर तुम्ही इथून जिंकलात ना तर तुम्हाला अजून एक मॅच खेळायची याची नोंद असू द्या कारण अनेक असे लेजेंडरी क्रिकेट असेल की उद्या सकाळी उठून त्यांना सुद्धा कामावरती जायचं आहे उद्या त्याची सुद्धा चिंता असेल एका साईडला की जिंकलो तर अजूनच वेळ खर्च करायचा आहे आपल्याला यावेळेस उले बॉलला प्लेट अँड मिस डॉट बॉल आला निर्धाव चेंडू ती सांगता झाली इथून चांगली गोलंदाजी पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय आज उसरणी संघ मैदानाच्या आतमध्ये कुठं जरी टॉस जिंकून जो निर्णय घेतला होता ना इथे सफाळेनं तो त्यांच्या विरोधात लागला कारण दमट वातावरण झालं थोडंसं डिव पाहायला मिळतं मैदानावरती आणि तो सहजासहजी सहजासहजी बॉल ट्रॅव्हल होणार नाही तोडणं तेच आपण पाहतो एक वेळेस चांगला बॉल बॅट लढी घ्यायची पाहायला मिळते फटका जरूर आहे त्या ठिकाणी प्रॉपर नाही आहे परंतु एक जावेवरती समाधान मांडावं लागेल किशोरनं विथ द बॅटने सुद्धा चांगला खेळ केला जरी मोठी धावसंख्या त्याने निर्माण केली नसेल परंतु त्या ठिकाणी साथ जरूर दिली होती धीरजला कारण ज्यामुळे समोरच्या आपल्या साथीदाराच्या बॅटला बॉल परफेक्ट कनेक्ट होत आहे मोठे फटके त्याच्या बॅटमधनं येत आहेत ना त्यावेळेस त्याला स्ट्राईकवरती आणणं खूप गरजेचं असतं आणि तेच कार्य अचूकरित्या मैदानाच्या आतमध्ये कोणी बजावलं असेल ना उसरेडी संघाच्या माध्यमातून तर किशोर त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता यावेळेस पळवले बॉलला पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल आउट स्विंग ज्या ठिकाणी लेफ्ट हँडर बॅटरसाठी पाहायला मिळतोय तो 30 षटकांचा काही संपला धावफलक आपण पाहतोय जे आतापर्यंत सीर आहे ते म्हणजे 21 अंकावरती आता येणारे बॉल 6 आणि 6 अजून 38 धावा करायचे चला स्पीडअप करा विनंती असेल अजून एक मॅच बाकी आहे 6 बॉल 38 ची गरज इम्पॉसिबल इन मॅथमॅटिकल असं समीकरण आपण पाहतोय परंतु या धावा होऊ शकतात कारण 42 धावाची गरज असताना किरण मडवी ते 7 षटकार खेचू शकतो इथून आनंद ते करू शकतो परंतु एखादा खराब बॉल्स त्याचा फायदा तुम्हाला उठावा लागणार आहे जर गोलंदाज हाता घातवा आता 6 बॉल 6 षटकार बोलले तरी तरी तुम्हाला पराभूत व्हावं लागेल कारण या स्पर्धेची नियमावली आपण पाहतो कंपल्सरी चेसचा रूल या ठिकाणी लागू केला प्रत्येक संघासाठी यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती किरण आला त्याचा पहिलाच बॉल चांगला हाताळला पडल्यानंतर बाहेर निघणार बॉल सातत्यानं आहे ना उसरणे संघाकडे स्पिनर गोलंदाज खूप आहेत प्रत्येक गोलंदाज येतो आपल्या बुटांमधील जादू प्रदर्शित करतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची संख्या झाली आहे 5 बॉल 38 ची गरज यामुळे शफल होऊन खेळला जरूर इथून चेंडूवर आज काळव्यामध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली आल्यात कोणते चुकी होणार नाही सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होत असताना आनंद बाग टू द डग आउट नाराज हताश होत स्वतःवरती स्वतःच्या संघावरती येतो बॅक टू द पवेलियन इथून
मान आपण पाहतो यावेळेला फुल टच बॉल त्यावरती प्रहार जर चांगला केला तो चौकार देऊन जाईल. फुल टच बॉल वरती करार प्रहार वन बाउन्स सीमारेषा पार आलाय चौकार 4. या 4च्या मदतीने अखेर समीकरण जवळ नेण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहतो म्हणजेच यांची सफाळी या संघाला एक वेळा शफलून खेळण्याचा प्रयत्न तोडणं शरीरचा बेस जरूर घेता आवड उभी राहिली परंतु पद्धत दर्शवतात इम्पॅक्ट लाईनचे 12 बॉल आहे आणि उसळी सुद्धा जास्त घेतली या बॉलला. डॉट बॉलची संख्या अखेर झाली चांगली गोलंदाजी किरणचं कौतुक करावं लागेल कारण डेथ ओव्हर जे अनामारीचे षटक आहे त्या षटकामध्ये त्यानं चांगली गोलंदाजी केली याही वेळेस पळवल्या बॉलला बॅटच्या जवळून भाव निघणारा बॉल स्विंगच्या ठिकाणी केले. डॉट बॉलची अखेर संख्या झाली. शेवटचा ती बॉल असेल इथून जवळजवळ विजयाच्या समीप पोहोचल्या उसरडी संघ इथून शेवटचा ते बॉल पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा किरण दाखल होईल फलंदाज यावेळेस नक्कीच फटका फसला इथून नोमन झोन चेंडू ट्रॅव्हल झाला एके धाव वळणार नाही आणि तो जर पहिला तर विजय सर संपादित केला तर म्हणजे उसरडी संघानं कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्डलक टीम यांची सवाळ संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात खूप चांगलं क्रिकेट खेळ तुमचा देखील खूप खूप आभार असतील. यापुढे होणारा सामना असेल आजच्या दिवसातील क्वालिफायर